हॅलो एव्हरीवन, दिस इज मयुरी. वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज माय कोकण टूर पार्ट 2. या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी माझ्या घरातल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि घरातली गंमत जम्मतच सांगणार आहे. सो विदाऊट एनी लेट, लेट्स गेट स्टार्टेड. आमच्या अंगणातली तुळस बघून ना माझं मन खरंच खूप प्रसन्न झालं. मी तिच्या अवतीभोवतीच फेऱ्या मारत होते. तिला नमस्कार केला, तिचं मनापासून दर्शन घेतलं आणि मग थोडा वेळ अंगणामध्ये असंच फेरफटका मारत होते. खूप मोठी असतात ना गावाकडची अंगणं, मन भरतच नाही इकडचा हा सगळा परिसर बघून. मग मी ना टेरेसवर गेले आणि तुम्हाला हा टेरेसचा नजारा बघून खरंच स्वर्गात आल्यासारखं वाटत असेल, हो की नाही? स्वर्ग स्वर्ग स्वर्गच आहे हा. कोकण म्हणजे खरंच स्वर्ग आहे. कोकणाला स्वर्ग का म्हणतात ना, ते तुम्हाला या टेरेसचा नजारा बघून सुद्धा कळेल असं मला वाटतं. टेरेसवरून पाय निघत नव्हता, पण काय करणार, जेवायची वेळ झालेली आणि पोटाने आवाज करायला सुरुवात केलेली आणि मग पाय आपसुकच किचनकडे वळले. आज स्पेशल आहे आमच्याकडे मॅगी. ह्याच्यात काय कढईत चिकन आणि आता आमची मम्मा बनवते मॅगी. डाळ पण बनवली माझ्या मम्मानी. बटाट्याच्या फोडी, काचऱ्या पण बनवल्या. ही बघा, ही डाळ, ही काचऱ्या. माझी मम्मी म्हणजे काय आहे ना. हॅपी मदर्स डे. मला काय देणार ते सांग. मला काय काय पाहिजे असतं. पप्पी नको मला. पप्पी नको तुला. काय पाहिजे तुला? तू लालची बाई आहे. मला मस्त पैकी ड्रेस मस्त पैकी. नंबर दिन ब दिन इसका ख्वाहिश बढ़ते जा रहा है. माझी आणि माझ्या मम्मीची खूप भंकस चालते बरं का. सो तुम्ही असं काय ऑफेंडेड होऊ नका. अँड देन आम्ही सगळे एकत्र असं जेवायला बसलो होतो. खूप भारी आणि टेस्टी जेवण बनवलं होतं माझ्या मम्मीने. ती तर खरंच खूप छान जेवण बनवते. आय लव्ह हर फूड अँड हर ऑल्सो. जेवण झाल्यावर सगळ्यांनी मस्त असं ताणून दिलेलं. सगळे एकदम सुखाची झोप झोपलेले. तर मी थोड्या वेळाने वैशूला उठवलं आणि गाव फिरायला गेलो आम्ही दोघी. तुझी माझी कोणाच्या तरी जीवावर राहण्यापेक्षा आपल्या आपण सरळ. माझ्या मुलाचं लग्न तुझ्या मुलीशी. तू वाट आडव अशी. मुलगी देणार का? नाही देणार तर नाही करायचं आतमध्ये परमिशन नाही. माझ्या मुलाला तर मी ट्रेनिंगच देईल भाई. लेके जा. मुलगी झाली तर तिला पण इसको बघा करे जा. आम्ही दोघी काय माहित कुठे जातोय, पण जातोय एवढं नक्की. काय करते तू इथे? आलोय ते पण दुसऱ्याच्या शेतात. मला माहिती ना आंब्याचं झाड दिसतं कसं. पण इथे खूप सारे असे झाड आहेत. की नक्की इथे कैऱ्या आहेत त्या. हे हिला फायनली आंब्यांचं झाड मिळालंय. ए खात्री करू नको काळेकांडीच्या जवळ. तिथंच घर आहेत त्यांची. ते दगड आहेत कुठे इथे? ते आम्हाला काजूचं झाड मिळालंय फायनली. पण आय डोंट नो की आम्ही हे कसे काढणार आहोत. काजू चोरण्यामध्ये यशस्वी झालेल्या पद्धतीने भरपूर सारे काजू चोरले त्या झाडापासून. कोणाचं झाड आहे वी डोंट नो. पण ही बघा अजूनही काजू ऑपरेशन सर्च इंजिन चालू आहे हिचं. चोर चल. मी पहिल्यांदा झाडावरचा फणस कापलाय आणि तो आम्ही दगडाने फोडला. आम्ही दगडाने. कॅन यू बिलीव्ह इट? आम्हाला विकत घ्यायचा होता पण आय डोंट नो. उद्या एक मयुरीसाठी कापतो. उद्या आम्ही एक माझ्यासाठी काढणार आहे इथेच येऊन. सो बघत राहा. आजचं आमचं जेवण इथेच आहे.
गोरेवाडीमध्ये गोंधळ आहे, त्यामुळे आम्ही इथे जेवणार आहे. आज आमच्याकडे रात्रीचं जेवण आम्ही बनवलं नाही आहे, कारण आम्हाला गोंधळसुद्धा बघायचं आहे आणि गोंधळाचं जेवणसुद्धा खायचं आहे. आणि जर तुम्हाला माझं कोकण ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी दिलेल्या लिंकवरती टॅप करून मला सबस्क्राईब करा लवकरच. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आमच्या गावी झाल्या पणजी गोंधळाची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. सो डोंट फॉरगेट टू वॉच दॅट व्हिडिओ ऑल्सो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.